नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, गेल्या आठवड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार जे आहेत त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे हा पक्ष जॉईन केल्यानंतर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. विचार, विश्वास, निष्ठा हे प्रश्न जे आहेत शब्द जे आहेत ते प्रश्न चिन्हांकित झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की मानवी मूल्य जे आहेत किंवा राजकारणातली जी मूल्य आहेत ती सगळी या 3 शब्दांवरती अधोरेखित झालेली आहेत किंवा त्याच्यावरती आधारलेली आहे. आता जर सकाळी सोबत असलेले लोक दुपारी राहत नसतील किंवा रात्रीपर्यंत असलेले लोक सकाळी जात असतील आणि त्याला राजकारण म्हणायचं असेल तर मग हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्याचं कारण मी हे सगळं बोलतोय. सचिन अहिर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होते, आज त्यांनी उपसभापती पदाचा अर्ज भरलाय. तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून भरलेला आहे. आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत, शिवसेनेचे नेते आणि आमदार आहेत. वरुणजी, तुम्हाला कधी कळालं की असं काहीतरी घडतंय? नाही, तुम्हाला अगदी खरं सांगू तर सकाळी 11 वाजताचं विधान भवनाचं आमचं सेशन असतं. सेशनला येत असतानाच मला तो फोटो दिसला आणि फोटो दिसून सुरुवातीला काही काळ कळलं नाही, कारण याची अजिबात मला तरी कल्पना नव्हती. बाकी इतर पक्षाच्या नेत्यांना मला माहिती नाही, मला तरी कल्पना नव्हती. कारण सचिन भाऊंना मी कालच भेटलो. कालच आमची अतिशय चांगली चर्चा झाली. 2 दिवसापूर्वी आदित्यजींचा जो पुण्याचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये ते होते सोबत. विधिमंडळामध्ये दररोज माझी त्यांच्यासोबत भेट होत होती. त्यामुळे असं त्यांच्या काही मनात आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि त्याच्या चर्चा जेव्हा झाली त्यावेळेला काय चर्चा झाली? नाही, काल चर्चा म्हणजे माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे त्यांनी जेव्हा माझी त्यांची ओळख ही पक्षात आल्यापासूनच झाली, पण अतिशय चांगले संबंध, म्हणजे अगदी मैत्रीचे संबंध माझे आणि त्यांचे होते. आणि होते काय आहेत म्हणा, काय आता हे आत्तापर्यंतच आहे, त्यामुळे आता काय म्हणायचं मला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही छान गप्पा मारल्या. आणि हे आज आता कळलंय. आता ह्याच्या मागचं कारण काय आहे हेच मला माहिती नाही. आता मी आत्ता सभागृहातच होतो, बाहेर आल्या आपण भेटलात, आणि त्याच्यामुळे त्यांनी आता काय त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय का, त्यांनी काही उत्तरं दिली आहेत का, किंवा त्यांनी कारण तरी सांगितलंय का हे पण मला माहिती नाही. कारण बाकीच्या लोकांनी आमचा पक्ष सोडताना जी काही कारणं सांगितली यामधलं कुठलंही कारण हे सचिन भाऊंच्या बाबतीत व्हॅलिड आहे असं मला वाटत नाही. म्हणजे काय काय सांगतात ना की बाबा आम्हाला काँग्रेस सोबत जायचं नव्हतं, किंवा काही लोक सांगतात की आम्हाला पक्ष नेतृत्वाची पाहिजे तेवढीशी जवळीक नव्हती, किंवा काही लोक सांगतात की आम्हाला पक्षामध्ये पाहिजे तसं स्थान मिळत नव्हतं, महत्व मिळत नव्हतं. ह्याच्यातलं कुठलंच भाऊंना तसं काही लागू नाहीये. त्याच्यामुळे त्यांचं कारण काय आहे हे मला माहिती नाही. आता प्रश्न असा आहे की वरळीतून आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात जिथून जो व्यक्ती एमएलसी आहे तो पक्ष सोडून गेला, त्याचा परिणाम मला असं वाटतं की शिवसेनेवरच नाही तर आदित्यजींच्या मतदारसंघावरती सुद्धा होणार. बघा, कसं आहे की 2014 साली सगळे पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले. त्याच्यापूर्वी जर माझी माहिती बरोबर असेल तर 3 वेळेला सचिन अहिर तिकडे आमदार होते. पण 2014ला जेव्हा वेगवेगळे लढलो तेव्हा तिकडे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे निवडून आले. 2019ला जेव्हा आदित्यजी ठाकरे यांनी वरळी विधानसभेतनं पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातनं कोणी निवडणूक लढायचं म्हणून त्यांनी निर्णय घेतला, त्यावेळी सचिन भाऊ अहिर यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी सुद्धा हा प्रवेश करत असताना त्यांचं 1-to-1 बोलणं हे आदित्यजींसोबत झालेलं. आदित्यजींनी नंतर जे काही त्यांचं आपापसातलं बोलणं असेल ते उद्धव साहेबांना सांगितलेलं, आणि नंतर आदित्यजी निवडणूक लढले, भरघोस मताने निवडून आले. आणि मग नंतर आमचं सरकार स्थापन झाल्या त्यांना लगेच एमएलसी सुद्धा मिळाली. इनफॅक्ट हे तर म्हणजे अगदी मीडियाच्या विश्लेषणासाठी अतिशय एक गमतीशीर म्हणा किंवा इंटरेस्टिंग गोष्ट आहे की सचिन भाऊ अहिर हे त्या दिवशी आमदार बनले ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी बंड केला. म्हणजे सचिन अहिर यांना हरवण्याकरता संपूर्ण शिंदे गटाची स्ट्रॅटेजी रचली गेलेली. भाजप पण त्याच्यासोबत होते. त्यावेळी मला जर बरोबर आठवत असेल, कारण मी त्यांचा काउंटिंग एजंट होतो, त्यामुळे त्यांची 12 मतं फुटलेली, आणि सगळी 12 मतं ही ती होती ज्याच्यामध्ये सचिन अहिर यांना पहिल्या पसंतीची मतं होती. म्हणजे सचिन अहिरांना पाडण्याकरता संपूर्णपणे रणनीती रचण्यात आली. कोणाकडनं? तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ग्रुपकडनं. आणि आज ते त्यांच्यामध्येच 4 वर्षानंतर त्यांच्यासोबत गेलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की आता ह्याची कारणं काय आहेत, ही कारणं आता त्यांच्याकडनं. उपसभापती पण मिळालं, पण उपसभापती मिळालं ठीक आहे ना, पण आमचं पद आहे, पद आहे ना मोठं. पण कसं असतं की मला असं वाटतं की
आज ते जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा आमच्या पक्षामध्ये जेवढं काय काय देण्यासारखं होतं ते सुद्धा आमच्या पक्षाने त्यांना सगळं दिलं. मी म्हणालो तसं उद्धव साहेबांची, फक्त आदित्यजीने, उद्धव साहेबांशी सुद्धा त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांना नुकतंच आमची जी बेस्टची कामगार सेना आहे त्याचं अध्यक्ष केलं त्यांना. त्याच्यानंतर आमची जी भारतीय कामगार सेना जी आजही देशातली अगदी सर्वात मोठी नसेल तर देशातली सगळ्यात दुसरी मोठी कामगार संघटना आहे, देशातली म्हणतो मी, त्याचा ते सरचिटणीस आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भरपूर मोठ्या जबाबदाऱ्या होत्या, संघटनेच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे असं काही त्यांचं नव्हतं. त्यामुळे मला मी परत सांगतो की नक्की हे कारण काय आहे. म्हणजे केवळ उपसभापती व्हावं करण्याकरता केलंय की त्यांनी काय अजून कारण दिली हे आता त्यांची काय प्रेस त्यांनी घेतली आहे किंवा काय बोललेत मला माहिती नाही, ते बोलल्यावर कळेल. बघा, असं आहे की का असं होतंय सातत्याने की शिवसेना हा म्हणजे ठाकरेंचाच पक्ष का फुटतोय. 6 खासदार, परत आता हे आमदार, परत आता चर्चा चालू झाली की बघा पुढच्या काळामध्ये अजून काय काय होतंय. तर याचा अर्थ असा आहे की हे काही इतक्यात थांबणार नाहीये. हे का होतंय, काय तुमचं अंडरस्टँडिंग? मला असं, माझ्या अंडरस्टँडिंग पेक्षा मला असं वाटतं की आपल्याकडे एक आयुर्वेदात एक रोग म्हणतात, या रोगाचं नाव आहे भस्म्या. भस्म्या रोगामध्ये आपण किती खाल्लं तरी पोटच भरत नाही. राजकारणामध्ये काही लोकांना भस्म्या रोग झालाय की काय अशी परिस्थिती सध्या आहे की बाबा माझ्या ताटातलं मी खाणार आणि तुझ्या ताटातलं पण मीच खाणार. ही जी काय एक संस्कृती आहे ही काही राजकारणाला शोभणारी नाही. मला असं वाटतं की लोकसभेमध्ये आमचे 31 खासदार आले, महायुतीचे कमी आले, त्यानंतर त्यांना काही डिलिमिटेशनचं बिल पारित नाही करता आलं म्हणून कदाचित त्यांनी 6 खासदारांचा अट्टहास करून वाटेल ते आमिष दाखवून त्यांना फोडलं. आता विधान परिषदेमध्ये तर तशी परिस्थिती नव्हती. आत्ता ज्या काही 16 की 17 जागा झाल्या त्याच्यात जवळपास काय सगळ्यात महायुतीच्या निवडून आल्या. त्याच्या आधी ज्या काही विधान परिषदेच्या जागा झालेल्या त्या पण त्यांच्या आलेल्या. म्हणजे 75 पैकी 50 अर्ध्या, मला वाटतं 50 एक महायुतीच्या आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्यातलं त्यांना एकही लायक वाटला नाही का? आज एकनाथ शिंदेकडे आमच्यातनं कितीतरी लोक सोडून गेले. आणि नीलम गोरे या सिटिंग उपसभापती होत्या. कृपाल तुमाने, भावना गवळी आहेत, मनीषा कायंदे आहेत, अजून सुद्धा दुष्यंत चतुर्वेदी आहेत, अजून 4-5 लोक असतील. यांच्यातला कोणच लायक वाटला नाही का? मग ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करून तुम्ही वारंवार समोरच्या पक्षांना जर तुम्ही घेऊन त्यांना काहीतरी देणार असाल आणि मग त्याला मोठी स्ट्रॅटेजी म्हणणार असू तर मला हे काही पटत नाही. आज राज्याला असं वाटतं की लोकांना मॉनिटरी फायदे मिळतात म्हणून लोक जातात. कशामुळे लोक जात असतील, काय म्हणजे विकास निधी, काही लोक विकास निधीचं काम कारण सांगतात, काही लोक असं सांगतात की आम्हाला हिंदुत्वासाठी काय गेलो, काही लोक सांगतात की काय मोठी पदं मिळाली त्यांना गेल्यानंतर. पण तुमचं अंडरस्टँडिंग म्हणून मी तुम्हाला विचारते की थोडंसं आपण क्रिस्टल क्लिअर यासाठी बोललं पाहिजे की कळायला पाहिजे लोकांना की हे लोक का जात आहेत आणि त्याच्यानंतर काय बदलतंय, त्यांच्या आयुष्यात काय बदल होतोय सत्तेमध्ये गेल्यानंतर, इकडे असल्यानंतर. बघा, बदल काय होतात हे जे गेलेत आपण त्यांना विचारा. मला तरी ज्या डोळ्यांनी दिसतं त्यांना लगेच Y+ सिक्युरिटी मिळते, विकास निधी भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि दुसरं म्हणजे एक झालंय की समाजामध्ये सुद्धा जसा उठाव झाला पाहिजे तसं होत नाही. तुम्हाला त्याची खंत आहे? 100% खंत आहे. 40 आमदार जेव्हा सोडून जातात, जेव्हा बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्ष ज्याचं नाव शिवसेना, ज्याचं चिन्ह धनुष्यबाण, हे जेव्हा ठाकरे कुटुंबांकडनं काढून दुसऱ्यांना दिलं जातं आणि परत जेव्हा हेच लोक निवडून येतात, मग त्यावेळी काय होतं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकवता कामा नये जसं म्हणतात तसं झालं. काळ सुकावला, लोकांनी हे नॉर्मलाइज करून टाकलं. त्याला मग तुम्ही लाडकी बहिणीला तुम्ही त्याचं ते यश म्हणतील, आपण त्याचं कारण म्हणू, शब्द कुठला वापरायचा तो प्रत्येकाचा वेगळा विश्लेषणाचा भाग आहे. किंवा काही आपण त्याची काय बाबा म्हणजे त्यांनी प्रचार खूप चांगला केला, हे केलं ते केलं. पण तुम्ही एका पक्षातनं निवडून येता आणि तुमची टर्म संपायच्या आधीच, हे बघा, टर्म संपल्यानंतर किंवा निवडणुका जवळ आल्यानंतर लोक पक्षांतर करतात ते मी समजू शकतो. कधी कधी राजकीय परिस्थिती बदलते, काही हे बदलतात, दॅट इज ओके, ते वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. पण हे जे मिड टर्म चेंज झालेलं आहे मला याच्यातलं काही कळत नाही. आणि मी तुम्हाला परत सांगतो की ज्यांनी पक्ष बदलले तुम्ही त्यांना विचारा. मला तरी असं वाटतं त्यांना विचारलं की ते म्हणतात नेते भेटत नाहीत, विकास निधी मिळत नाही, विचार जे आहेत ते जपले जात नाहीत आणि आम्हाला खाली ग्राउंडवर कार्यक्रम नाही. कसं ना, म्हणजे मला तेच काही कळत नाही की आपण जेव्हा निवडून येतो किंवा आपण जेव्हा पक्षाकडे एबी फॉर्म घेतो, तिकीट मागतो, तेव्हा हे सगळं आपल्याला पटत असतं. तो पक्ष आपल्याला आवडत असतो, ते नेते आपल्याला आवडत असतात, ती संघटना आपल्याला आवडत असते, म्हणून आपण एखाद्या पक्षाचा एबी फॉर्म घेतो.
आपल्याला कोण जोर जबरदस्ती तर करत नाही. आजपर्यंत मी तरी असं कधी ऐकलं नाहीये की बाबा एक माणूस घरी बसलाय आणि त्याच्या घशात येऊन एबी फॉर्म घातलाय पक्षाने की नाही तूच आमदार पाहिजेस, तूच खासदार पाहिजेस. एखादा पक्षाचा नेता जाऊन हट्ट धरतोय की नाही बाबा नाही आम्हाला तूच पाहिजे, तो माणूस म्हणतोय नको नको मला आमदार नका करू, नका नका मला खासदार नका करू. मी तर असं कधी ऐकलं नाहीये. आमदार आणि खासदार होण्याकरता किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात, किती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांकडे लोक सेटिंग लावतात, शिफारशी लावतात. हे सुद्धा मी आज पक्षामध्ये इतकी वर्ष काम करतोय. आणि मी तुम्हाला सांगू का, मी परत एकदा सांगतो की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचे त्यांनी विचार करायला हवा. तुम्हाला असं वाटतं एक मात्र मला नक्की वाटतं की पेशन्स हा राजकारणामध्ये खूप कमी होत चाललाय. की मी तरी स्वतः जेव्हा विचार करतो तेव्हा आज माझं वय आता मी 33 वर्षाचं आहे. मला पक्षाने कमी वयात संधी दिली, मी आमदार बनलो. राजकारणामध्ये एक पीकला जायचं वय हे 65 आणि 70 आहे. अनेक मोठे नेते, मोठे मंत्री हे 65 आणि 70 दे आर ॲट द पीक ऑफ देअर करिअर. त्यामुळे आज माझ्यासमोर मी माझं 40 वर्षाचं करिअर बघतोय. मी काही 2 वर्षात काय मिळेल, 1 वर्षात काय मिळेल. कदाचित काही लोक असा विचार करतात की आत्ता आपण ही जर उडी मारली तर आपल्याला तुर्तास हा गेन मिळेल, पुढचं पुढे बघून घेऊ. हा ज्याचा त्याचा विषय आहे. माझ्यासारखा एखादा व्यक्ती असतो, मला असं वाटतं की जर मी उद्या नोकरी केली असती, जर मी उद्या माझ्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला असता, तर मी काय रोज कंपनी चेंज करून मला इन्क्रीमेंट मिळाली नसती. कदाचित पहिल्या 2 कंपन्यांमध्ये मला इन्क्रीमेंट मिळालं असतं, नंतर माझ्या रेझ्युमेवर दिसलं असतं की हा कुठेच नीट टिकत नाही आणि त्यामुळे कंपनीचा माझ्यावर भरोसा राहिला नसता. इकडे तर कंपनी नसते, इथे तर जनता असते, इथे तुमच्या पक्षाचं नेतृत्व असतं. आणि हे देखील दुर्दैवी आहे की एखाद्या जॉब चेंजला आपण आता पक्ष चेंज सारखे इक्वेट करायला लागलेलो आहोत. म्हणजे शेवटी त्याच्यामध्ये एक फरक आहे ना की विचार, निष्ठा आणि विश्वास. आता या 3 शब्दांचं काय करायचं राजकारणामध्ये, ज्याला सर्वाधिक महत्व होतं त्या शब्दांचं काय करायचं? या गोष्टींना अजूनही महत्व आहे. कुठे महत्व आहे? म्हणजे बघा, राष्ट्रवादी बघा, शिवसेना बघा, म्हणजे जे लोक म्हणत होते की गद्दारांना आपण काय म्हणतो तर खंडोजी खोपडे, ते लोक आता कुठे आहेत? ज्या लोकांना, तुमच्या नेत्यांची उदाहरणं देतोय, ज्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं होतं आणि जे त्या तिकीटावर मशालीवर निवडून आले होते, ते म्हणाले, ओमराजेंचं उदाहरण घ्या, ते म्हणाले की माझ्या डोक्यावर हात ठेवला नसता उद्धव ठाकरे तर हराळी पण उगवली नसती. ते कुठे गेले? भाऊसाहेब वागचौरे घ्या, संजय दिना पाटील घ्या, राजकारणामधून ते जवळपास बाजूला गेले होते. आता आपण बघतोय की सचिन अहिर घ्या, की तुमच्याशीच काय आदित्यजींशी सुद्धा त्यांचे खूप चांगले संबंध होते, आम्हाला सगळ्यांना ज्ञात होतं ते. आता कुठे विचार, निष्ठा आणि विश्वास हे 3 शब्द जे आहेत ते राजकारणामध्ये निषिद्ध झालेत असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. मला असं वाटतं की अजूनही हे विचार काही कालबाह्य झालेले नाहीत. तुमचा विश्वास बसतो का आता कोणावर? अजूनही प्रामाणिक शिवसैनिक ज्यांची प्रचंड मोठी श्रद्धा, निष्ठा ही उद्धव साहेबांवर, मातोश्रीवर, शिवसेनेवर आहेत, असे आहेत. नाही असं अजिबात नाही. जर असं नसतं तर 2-3 महिन्यापूर्वी ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 65 जागा आमच्या निवडून आल्या नसत्या. आमचे अनेक नगरसेवक फुटले, आमचे आमदार फुटले, आमचे खासदार फुटले. प्रचंड मोठ्या प्रमाणात याच विकास निधीचा आमच्या विरोधात वापर केला गेला. वेगवेगळी तपास यंत्रणा आमच्या लोकांच्या विरोधात लावण्यात आल्या. आमच्याकडे जेमतेम 20-25 नगरसेवक उरले असताना आम्ही सगळ्याच्या विरोधात जाऊन 65 नगरसेवक निवडून आणले. आज सुद्धा तळागाळामध्ये जो काही उद्धव साहेबांच्या दौऱ्याला त्यांना जो काही रिस्पॉन्स मिळालेला आहे तो रिस्पॉन्स सुद्धा अप्रतिम आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा रिस्पॉन्स आहे. आज मला इकडे लांबून मला ते दराडे दिसत आहेत. मला वाटतं हे असं उत्तम एक्झाम्पल आहे ऑपॉर्च्युनिटिझमचं. तर त्यामुळे लोकांनी सुद्धा शेवटी ठरवलं पाहिजे. कारण कसं असतं की तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगाल अमुक नाही झालं, तमुक नाही झालं, कधी ना कधी तुम्हाला लोकांच्या कोर्टात जायचंय. जेव्हा तुम्ही लोकांच्या कोर्टामध्ये जाल तेव्हा लोकांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे. अनेक वेळेला करतात सुद्धा, मी काय सगळा दोष त्यांना देत नाही. अनेक वेळेला ते करतात सुद्धा. लोकसभेला तो झाला, दुर्दैवाने तो विधानसभेला झाला नाही. एकदा का लोकांनी लोकशाही पद्धतीनं हे सिद्ध करून दिलं की तुम्ही जर मिड टर्म तुमची निष्ठा बदलणार असाल, तुमचे विचार बदलणार असाल, तुमचे पक्ष बदलणार असाल तर आम्ही हे सहन करणार नाही. हे एकदा जर लोकांनी सिद्ध करून दिलं ना तर कोण हे हिंमत करणार नाही. पाऊस पण यायला लागलेला आहे त्यामुळे आपल्याला जायला लागेल, कारण तुम्ही भिजाल. मला असं वाटतं की ही परिस्थिती आहे. पाऊस आल्यामुळं कदाचित 1-2 प्रश्न कमी विचारण्याची संधी मिळाली, पण आपण चालत तिथपर्यंत जाऊ, बघू आपल्याला किती बोलता येते. प्रश्न असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला फास्ट चालला तरी चालेल, कारण तुम्हाला ज्यावेळेला विचार तुमचा विश्वास बसतो का? आता कुणी म्हटलं की नाही मी कुठे जात नाही असं म्हटलं नाही, विश्वास बसतो का पेक्षा मला वाटतं की मी परत एकदा सांगतो ना, आमचं काम आहे विश्वास ठेवणं. आम्ही ज्या संघटनेत काम करतो, नेते मीडिया समोर असतात, पण आजही तळागाळामध्ये हजारो कार्यकर्ते येतो जे शिवसेनेवर
कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करतात. या सगळ्यांचा आमच्यावर विश्वास आहे, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आज मी जेव्हा आम्ही नेत्यावर विश्वास ठेवता येत नाही, कार्यकर्त्यावर ठेवावा लागतो. ते नेत्यावर पण ठेवतो ना. शेवटी कसं असतं की त्यांनी विश्वास मोड केली आहे. आमचं कामच आहे ना विश्वास ठेवणं. नाही आम्ही तो तर्फी प्रेम झालं. कशाला एकतर्फी प्रेम? ते सुद्धा प्रेमाचा दिखावा तर करतात. प्रेमाचा दिखावा पदरात पडेपर्यंत तरी काही ना काहीतरी ते दाखवत असतात. मला ते गाणं आठवलं, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, असं आता असं का म्हणजे आता नेत्यांना बघितलं आणि ते म्हणाले की नाही मी ठाकरेंसोबतच आहे, तर आम्हाला तर म्हणजे आमचा विश्वास नाही बसत. म्हणजे लोकांचा बसतो का मला माहित नाही, आमचा विश्वास नाही बसत. कारण असं आहे की ते जे म्हणतात मी सोबतच आहे. म्हणजे संजय दिना म्हणले नाही मी कुठे चाललोच नाही, मी तर बैठकीला पण गेलो होतो ठाकरेंच्या, ते दुसऱ्या दिवशी नाही झाले, ते गायब झाले. ते आहेत म्हणतात पण असतात का हा प्रश्न आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो ना की आपण त्यांना विचारलं की तुम्ही असे का वागलात, तर ते तुम्हाला अधिक उत्तर, कारण माझ्या कळण्याच्या पलीकडचे ते असे का वागतात. तुम्हाला हे पटतं का की शिवसेना जे आहे ते एका पद्धतीने ज्या पद्धतीने 24/7 राजकारण आहे, तर त्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सातत्यानं जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये जाणं जे आहे ते त्यांचं कमी होतंय आणि त्याचा हा परिणाम आहे, हा जो आरोप होतो त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला हे बिलकुलच पटत नाही. मी तुम्हाला का सांगतो की निवडणुकीचा जो निकाल असतो त्या निकालाच्या विश्लेषणावर आपण जर ही काही प्रतिक्रिया विचारली ना तर त्यावर आपण वेगळं भाष्य करू. पण कोणाला मिड टर्म म्हणजे अजून निवडणुकांचा ठाव ठिकाणा नाही, निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्ष असताना असं सडनली का वाटतं मला कळू नाही शकत. एखादा उमेदवार पराभूत झाला, एखाद्या उमेदवाराला वाटलं की बाबा पक्षाने माझ्याकडे लक्ष नाही दिलं, पक्ष नेत्यांनी माझ्याकडे लक्ष नाही दिलं, संघटनात्मक दौरे कमी केले वगैरे वगैरे वगैरे, ते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी समजू शकतो. आज विधानसभेला 4 वर्ष आहेत, लोकसभेला 3.5 वर्ष आहेत, 3 वर्ष आहेत. असं असताना सुद्धा मध्येच असं कोणाला का वाटेल? त्यामुळे हे काय समजण्याच्या पलीकडते. फ्रस्ट्रेशन येतं का तुम्हाला या सगळ्या राजकारणात? तुम्ही बघा, तुम्ही तरुण आहात आणि पुढच्या 30-40 वर्ष जनता तुम्हाला बघणार आहे. अशा काळामध्ये तुम्ही राजकारणामध्ये आलात की तो लोएस्ट पीक आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून कुठे जाणार आहे माहित नाही. मी परवा दिवशी राजेंद्र गुप्तांनी एक कविता म्हटली होती की गिरो, तुम्ही ती ऐकली का मला माहित नाही, बट मी पाठवून देईन तुम्हाला. म्हणजे खाली खूप आहे पडण्यासाठी, तो लोक खाली खाली खाली, इट इज अ लोएस्ट ऑफ लो असं म्हणायला लागेल. मला बघा, मी एक प्रचंड स्वतःला आशावादी माणूस समजतो. ज्याला तुम्ही लोएस्ट ऑफ लो म्हणतात, मी त्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतो. लोएस्ट ऑफ लोच्या खाली काहीच नसतं, त्याच्यानंतर देर इज ओनली वे दॅट इज अपवर्ड. आणि मी परत एकदा सांगतो ना, शेवटी हे सगळं महाराष्ट्राचं 14 कोटी जनतेच्या हातात आहे. आम्ही इकडे 288 लोकांनी या बाकावरनं त्या बाकावर, त्या बाकावर आणि या बाकावर किती उड्या मारू दे. अनेक वेळेला जनता म्हणत असते तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला, उद्या तुम्हाला आमच्याच कोर्टात यायचंय. हॅपी, त्यांना 6-6 हजार रुपये सन्मान निधीचे मिळत आहेत, लाडक्या बहिणीचे 15,000 रुपये मिळत आहेत, विम्याचे पैसे मिळत आहेत, आणि झालंच तर निवडणुकीला किती खर्च होतो तुम्हाला माहिती आहे की कोण किती खर्च करून निवडून येतो. तर पैसे तर लोकांना मिळत आहेत, लोक बॉदर करतात असं काही दिसत नाही ग्राउंडवर. नाही, असं नाहीये ना. अनेक वेळेला काय होतं, त्यांच्या लोकांच्या सुद्धा इतक्या अडीअडचणी असतात की त्यांना असं वाटत राहतं की आपण उद्या रिॲक्ट झालो तर हे आमदार आणि खासदार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे ईडी आयटी लावतात, उद्या आपल्या पण मागे लावतील. भीती आहे लोकांना. असं ना, 100% असते, म्हणून लोक व्यक्त होत नाहीत. तुम्ही मला सांगा ना, तुम्ही आज जसे टिकटॅक करता तसे सामान्य जनतेवर करा, ते फार खूप कमी लोक फार प्रखरतेने सरकारच्या विरोधात बोलतील. सरकारमध्ये आता भाजप वर 3 ठिकाणी आहे, त्यामुळे मी भाजप विरोधात म्हणतोय. जरी आम्ही सत्तेत असलो तरी हा एक धाक असतो की बाबा आपण काय बोलायचं नाही, पण मतदानात तर ते दाखवून देतात. आज मुंबईमध्ये जो काही, मी परत मला वारंवार मुंबई सांगतो कारण मी मुंबईचा आमदार आहे. मुंबईमध्ये जी काही एक आविर्भाव त्यांनी तयार केलेला की बाबा यांचं तर 40 जागा पण येत नाहीत, आम्ही 227 मधनं 180 जागा आमच्या येतील, अमुक होईल तमुक होईल, हा पण रस्ता आम्हीच बांधला, पाणी पण आम्हीच दिलं, ते पण म्हणजे एवढे सगळं हे होतं की कोणी मेट्रो वापरली तर आम्हाला सांगायचे भाजपने बांधलेली मेट्रो मधनं तुम्ही प्रवास करता आणि आम्हाला हे करायचे. मग मला हेच नाही कळत की 25 वर्ष पाणी आम्ही द्यायचो, आम्ही कधी म्हणालो नाही हो की तू आज शिवसेनेचं पाणी तू पितोयस किंवा रस्ते म्हणजे शिवसेनेने बांधलेले रस्ते. त्यामुळे एवढं सगळं करून सुद्धा त्यांना सत्ता मिळाली, पण ती सत्ता कशी मिळाली, 84 ते 87 झाली आणि शिंदे तर काहीतरी 70 वरनं 30 वर आले. जेमतेम त्यांना बहुमताचा आकडा हा मिळालेला आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आज ही जी काही सगळी परिस्थिती आहे 2029 मध्ये, तर लोकांचा उद्रेक नसता तर एखाद्या इंस्टाग्राम पेज ज्याला कॉक्रोच जनता पार्टीचं नाव दिलं गेले, त्याला जगातल्या सगळ्यात मोठी पार्टी जी आहे भाजप, याच्यापेक्षा जास्त लाईक मिळाले नसते. मी परत सांगतो ना, आज परत लोक प्रश्न म्हणतात अरे पण त्यांच्या आंदोलनाला किती लोक जातात, कशाला जातील आणि कसे जातील,
लोकांना कामधंदे आहेत, लोकांना स्वतःची कॉलेज आहेत. लोक काय म्हणतात, माझं देशाच्या प्रती कॉन्ट्रीब्युशन हे आहे की मी काम करतो आणि मी टॅक्स भरतो. माझं हे कॉन्ट्रीब्युशन, माझं प्रत्येकाला थोडी काय राजकारणात यायचंय, समाजकारणात यायचंय. ते काय करतात, त्यांची जबाबदारी म्हणून मतदान करतात. पण जेव्हा इतके लोक देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांचं हळूहळू जेन झी ज्याला म्हणतो, यंग लोक म्हणतात, मतं व्यक्त करायला लागतात, ही मला वाटतं एक ऑपोजिशनसाठी, विरोधकांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे. असं अजिबात आम्हाला कोणाला वाटण्याचं कारण नाहीये की सगळेच काय सरकारच्या बाजूनी आहेत. आमदार आणि खासदार, मी परत हे सांगतो, हे किती 288 आणि 48 खासदार, 350 लोक थोडी ठरवतात. ते काय ठरवत नाहीत. दर 5 वर्षांनी आम्हाला जायचंय कोर्टामध्ये. माझं काम चांगलं नसेल तर लोक मला मतदान करणार नाहीत, माझं काम चांगलं असेल तर मला मतदान करतील. मला फक्त एक शेवटचा प्रश्न, विश्वास म्हटले की काय, कुठला शब्द किंवा कुठला माणूस समोर येतो? माझा पूर्ण विश्वास, माझा काय, आमच्या असंख्य लाखो लोकांचा विश्वास हा उद्धव साहेबांवर आहे आणि तसाच विश्वास उद्धव साहेब सुद्धा आमच्यावर ठेवतात. विचार म्हणजे शिवसेनेचे विचार आहेत. आज परवाचा जो सुंदर आमचा वर्धापन दिन झाला, त्यामध्ये काय सुंदर विचार त्यांनी मांडले. देशाकरता त्यांनी विचार दिले की आपण काय केलं पाहिजे. निष्ठा म्हणजे मला वाटतं ज्या माणसांनी आपल्याला एवढं उभं केलं, आज निष्ठा ही काय केवळ राजकीय नसते. निष्ठा हे एक बंधन असतं. तुम्हाला सांगतो ना, सामान्य म्हणजे साधे साधे लोक असतात, इतके छोटे छोटे उपकार सुद्धा विसरत नाहीत. की बाबा माझ्या मुलीला ट्युशनचे पैसे नव्हते, ते तुम्ही दिलेत, किंवा छोटी कधी हॉस्पिटलची अडचण होती, ती तुम्ही करून दिलीत, ती पण लोक विसरत नाहीत. पण दुर्दैवाने आमदार आणि खासदार बनवलेले लोक एवढे मोठे उपकार हे एका रात्रीत विसरतात आणि वरती ढेकर देऊन हे पण सांगतात, आमदार केलं, खासदार केलं, बाकीचं पुढे काय, पुढे तुम्ही काहीच नाही केलं, पुढे पण करायला पाहिजे होतं. ठीक आहे. सचिन भाऊंना काय शेवटचं काही जर सांगायचं असेल तर बघणार नाही, मला त्यांना काही सांगायचं नाहीये. मला असं वाटतं की त्यांनीच कधीतरी ही कारणं ते सांगतील आणि ती कारणं ऐकायला माझी उत्सुकता असेल. खूप खूप धन्यवाद वरुणजी, तुम्ही मुंबई तकशी बोललात त्याबद्दल. खूप महत्वाचा हा इंटरव्ह्यू यासाठी आहे, कारण की बघा, विचारनिष्ठा आणि काय ज्याच्यावरती आपण आधारित आहोत ते सोडून आपण राजकारण ज्या वेळेला होतं त्या काळामध्ये तरुण राजकारणी याकडे कसं बघतात हे सुद्धा बघायला पाहिजे. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.